आपण का गोल फिरत नाही? पृथ्वी जशी जमीन फिरते तशी आपण सुद्धा फिरलं पाहिजे. आपली घरं, आपल्या या मोठ्या बिल्डिंग, आपण तर जागेवरच राहतो. काय कारण याचं? काय कारण? कारण ही जी पृथ्वी आपली, या पृथ्वीमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण क्षमता आहे. ग्रॅव्हिटी पॉवर त्याला आपण म्हणतो. प्रचंड गुरुत्वाकर्षण क्षमता आहे. का या गुरुत्वाकर्षण क्षमतेमुळे पृथ्वी जी आपल्याला असं वाटतं की फिरत नाही, पण ती फिरते, म्हणजे एका जागेवर स्थिर. पृथ्वी फक्त आज फिरतो तिचा. या पृथ्वी हा जो हा काय आहे, या पृथ्वीचा आस आहे का नाही? या पृथ्वीचा आस म्हणतात. त्या आसाभोवती मग हे जे हा अक्षवृत्त असतात, त्याला रेखावृत्त असतात. अशा पद्धतीच्या या रेषा तुम्हाला माहिती की या रेषा कशा असतात, या रेखावृत्त म्हणतात. कशाला काय म्हणतात? एकूण आपण एकूण ही जी पृथ्वी किंवा आपला हा जो भाग आहे पृथ्वी, या एकूण किती खंडांमध्ये विभागला गेलेला आहे? किती खंड आहेत? किती? 7 खंड. बरोबर. एकूण किती? 7 खंड. भौगोलिक दृष्टिकोनातून पडलेले. भौगोलिक म्हणजे काय? जसा निसर्ग आहे त्या निसर्गाच्या रचनेनुसार, निसर्गाच्या संरचनेनुसार काय पडलेले आपल्या पृथ्वीचे विभाग पडलेले. मग आपण जे प्रकरण पाहिलं, आर्द्रता ढग, आर्द्रता आणि ढग हे कशी निर्माण होते? हे काय सगळ्या भागांमध्ये एक सारखे निर्माण होते का? समजा आज आपण एकाच भारतात राहतो. भारतामध्ये जेवढं प्रमाण पावसाचं आहे ते सगळ्या देशामध्ये सारखे आहे का? आहे का? नाही. भारतात पूर्ण याच्यामध्ये, पूर्ण विश्वामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. एवढंच काय, याच्यानुसार आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यांमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वेगळं वेगळं आहे. का? हे वातावरण त्याच्यावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? वातावरणावर अवलंबून. मग वातावरण